श्री तुळजाभवानी महिमा. श्री क्षेत्र तुळजापूर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच ते महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली जाते. तुळजाभवानी देवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत होते. असे मानले जाते की शिवाजी महाराजांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भवानी देवीने साक्षात प्रकट होऊन त्यांना भवानी तलवार दिली. तसेच स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वादही दिला. तुळजाभवानीचे मंदिर यादवकालीन असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या स्वयंभू मंदिराची स्थापना 12व्या शतकात यादव राजवंशाने केली होती. तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन 1397 सालचा शिलालेख आहे. त्यात तुळजाभवानी मंदिरासंबंधी माहिती आहे. देवीचे तुळजाभवानी हे नाव कसे पडले याची एक कथा आहे. पुराणकाळी अनुभूती नावाची एक स्त्री भवानी देवीची निस्सीम भक्त होती. अनुभूतीला एक राक्षस त्रास देत असे. त्याच्यापासून सुटका होण्यासाठी अनुभूतीने देवीचा धावा केला. भवानी देवी तात्काळ तिच्या मदतीला धावून गेली. त्यानंतर तुळजाभवानी देवीला त्वरित हे नाव पडले. मग त्वरित चा अपभ्रंश होऊन ते तुझ असे झाले. त्यानंतर तुझ चा अपभ्रंश होऊन तुळजा हे नाव प्रचलित झाले. मंदिरात अनुभूतीचीही मूर्ती आहे. भवानी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला असल्यामुळे तिला महिषासूरमर्दिनी असेही म्हटले जाते. श्री तुळजाभवानीचे मंदिर यमुनाचल पर्वतावर असून काळ्या दगडांनी बांधलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव सरदार निंबाळकर द्वार असे आहे. पायऱ्या उतरल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थ आणि डावीकडे कल्लोल तीर्थ आहे. असे मानले जाते की कल्लोल तीर्थाच्या ठिकाणी 108 नद्यांचा संगम आहे. दर्शनापूर्वी भाविक तेथे स्नान करतात. देवीची स्वयंभू मूर्ती 3 फूट उंच आहे. मूर्तीला 8 हात असून हातांमध्ये शस्त्रे आहेत. मंदिरात नरसिंह, खंडोबा आणि चिंतामणी या देवांची छोटी मंदिरे आहेत. मंदिरात वर्षभर निरनिराळे उत्सव साजरे केले जातात. छबिना उत्सव, अलंकार पूजा, काळभैरव भेंडोळी उत्सव, रंगपंचमी, नवरात्र, दसरा इत्यादी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सर्व उत्सवांसाठी हजारो भाविकांची गर्दी जमते. छबिना उत्सव म्हणजे चांदीच्या मेघडंबरीमध्ये भवानी मातेची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालतात. यावेळी गोंधळी बांधव संबळ हे वाद्य वाजवतात. नवरात्रीचे 9 दिवस मोठ्या उत्सवाने साजरे केले जातात. या काळात ठिकठिकाणून भक्तांच्या पायी पालख्या येतात. नवरात्रात रोज साधारण 2 लाख भाविक भवानी मातेचे दर्शन घेतात. विजयादशमीच्या दिवशी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. पालखीबरोबरच श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाचीही मिरवणूक निघते. दिवाळीतल्या नरक चतुर्दशीच्या दिवशी काळभैरव भेंडोळी हा उत्सव साजरा करतात. तसेच कोजागिरी पौर्णिमा, मकर संक्रांत आणि गुढीपाडव्यालाही दर्शनासाठी लोकांची गर्दी जमते. वर्षातून 3 वेळा देवीचा निद्राकाळ असतो. भाद्रपद वद्य अष्टमी, अश्विन शुद्ध एकादशी व पौष शुद्ध प्रतिपदा या 3 दिवशी भवानी देवीची मूर्ती काढून देवीला गादीवर झोपवतात. ग्रहण काळात देवीला सोवळ्यात आणि पांढऱ्या वस्त्रांमध्ये ठेवण्यात येते. देवीची भक्ती करण्याचेही विविध प्रकार आहेत. देवीसमोर गोंधळ करणे हाही भक्तीचाच एक प्रकार आहे. गोंधळ म्हणजे 5-6 माणसांच्या समूहाने ढोलकी, झांज, संबळ, तुणतुणे, ताल ही वाद्ये वाजवत देवीची भजने व कथा गाणे.
हा गोंधळाचा कार्यक्रम रात्रभर चालतो. तसेच त्यांच्याबरोबर वाघ्या खंडोबाचेही कीर्तन होते. हे सर्व लोक मिळून देवीचे जागरण करतात. श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून रोज 8,000 ते 12,000 भाविक येतात. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत तुळजाभवानी देवी हे संपूर्ण महाराष्ट्राचे भक्तिस्थान झाले आहे.